नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड जम्प्स आफ्टर बॅगिंग ₹324 करोड ऑर्डर फ्रॉम NHAI. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून हायवे प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टची व्हॅल्यू आहे ₹323.82 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला माधव इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड रिकॉर्ड्स नियरली 81% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन फायनान्शियल इयर 2025 रेव्हेन्यू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडने आपला बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024मध्ये कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू होता ₹741.32 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 80.49%ने इन्क्रीज होऊन इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025मध्ये कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू आला आहे ₹1,338 कोटी रुपये. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 9 एप्रिल 2025 म्हणजे आज सकाळी 11 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडने नवीन स्टोअर ओपन केला आहे वेस्ट बंगालमध्ये. आणि मित्रांनो, यानंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 217. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अडानी विल्मार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी विल्मार लिमिटेड टू बी रिनेम AWL ॲग्री बिझनेस फ्रॉम एप्रिल 16. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी विल्मार लिमिटेड ही अडानी ग्रुप आणि विल्मार इंटरनॅशनलची जॉईंट व्हेंचर कंपनी होती. परंतु मित्रांनो, या अडानी विल्मार लिमिटेडमधून अडानी ग्रुपने एक्झिट घेतली आहे. आणि मित्रांनो, यानंतर या कंपनीचे नाव आता चेंज होणार आहे AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड. आणि मित्रांनो, हे चेंजेस होणार आहे 16 एप्रिल 2025 पासून. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW न्यू एनर्जी ॲक्वायर 4.7 गिगावॅट ग्रीन एनर्जी प्लॅटफॉर्म्स फ्रॉम O2 पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी JSW न्यू एनर्जी लिमिटेडने O2 पॉवरकडून 4.7 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्लॅटफॉर्म ॲक्वायर केला आहे 12,468 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, आता या कंपनीचा टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 12.2 गिगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, यातली 54% इन्स्टॉल कॅपॅसिटी येते रिन्युएबल एनर्जीमधून. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ISA NTPC टू साइन
ट्रायपॅरिटाइट ॲग्रीमेंट्स विथ 7 आफ्रिकन नेशन्स फॉर सोलार एनर्जी प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स NTPC लिमिटेड सोबत 7 आफ्रिकन कंट्रीजसोबत ट्रायपॅटाइट ॲग्रीमेंट्स साईन करणार आहे. कशासाठी? लार्ज स्केल सोलार एनर्जी प्रोजेक्ट्ससाठी. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल म्हणजे इंडिगोबद्दल. तर मित्रांनो, विथ $23 बिलियन मार्केट कॅप, इंडियाज इंडिगो बिकम वर्ल्ड मोस्ट व्हॅल्युएबल एअरलाईन. तर मित्रांनो, इंडियाची कंपनी इंडिगो $23 बिलियन म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपिटलायझेशन सोबत इंडियाची नाही तर जगातील मोस्ट व्हॅल्युएबल एअरलाईन बनली आहे. आणि मित्रांनो, नुवामा अल्टरनेट्सचं असं म्हणणं आहे की इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो सप्टेंबर महिन्यापासून निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि मित्रांनो, जर असे झाले तर ही इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगोसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टू सेटअप ₹1,000 करोड लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन तामिळनाडू. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडूसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 1,000 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत तामिळनाडूमध्ये लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.